धन्यवाद सर. काय थोडासा या वातावरणाची सवय नाही आहे आम्हाला. मी शेतकरी आहे. थोडंसं nervous झालोय. दहावीचा निकाल लागला तर धन्यवाद पहिले तुमचे. मला ते नाव लक्षात राहत नाही कारण तो बेचा पाठ करताना महिना निघून घेत असतो. आणि आमचे प्रगतशील शेतकरी गेले वाटतं, त्यांचं मनोगत ऐकायचं होतं आम्हाला, कारण त्यांच्याकडे पाहून वाटत होतं की खरंच प्रगतशील शेतकरी असतील. काय सर, आम्ही शेतकरी आहेत, प्रगती आमच्याकडे फक्त येत नाही तेवढी गोष्ट सोडा. आणि हर्षवर्धनचा निकाल लागला सर 10वीला. मी होतो बालाजीला. 98% काहीतरी आले. आमच्या कुटुंबातला पहिला डॉक्टर जो होतोय. मी 10वी शिकलेलो आहे. मला काही फिजिक्सची स्पेलिंग जरी विचारली तुम्ही तर मला काही येणार नाही, पण त्याने केलंय आणि ते खूप कौतुकास्पद. बोलताना थोडंसं आठवतोय कारण मला ही सवय नाही बरं का स्टेजवर बोलायचं. सरनी खूप मार्गदर्शन केलं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय आहे, आमच्या आई आहेत ना खूप धार्मिक आहे. महादेवाची जास्त आस्था आहे त्यांना. हर्षूला सांगितलं, हर्षू तू काय कर, पेपरला जाशील त्यावेळेस अगोदर डोळे बंद कर, महादेवाचं ध्यान कर, मंत्र म्हण वगैरे वगैरे सांगितलं त्यांनी. आता हर्षूलाही माहिती आहे तिथे एक एक मिनिट किती महत्वाचं आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण सुरुवातीला पेपर आला, समोर ठेवला, समोरच पेपर होता फिजिक्सचा. महादेव तर आठवला नाही, पण हर्षूला तांगडे सर नक्की आठवले. पहिलं तर त्याला वाटलं पेपर आपलाच ना नक्की, जेईचं चुकून आलाय असं त्याला वाटलं. पण सरनी सांगितल्याप्रमाणे त्याने अगोदर विचार केला की यार तांगडे सरला आता थोडस नाराज झाले तरी हरकत नाही, थोडं बाजूलाच ठेवू, बायोलॉजी वाल्याला घेऊ अगोदर. आणि बायोलॉजी त्यांनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. बायोलॉजी त्याचा स्ट्रॉंग विषय होता. बायोलॉजी सॉल्व्हही केला. पण घडीकड बायोलॉजी सॉल्व्ह झाल्यानंतर जेव्हा बघितलं तर 1 घंटा 10 मिनिटं झाले होते. जो पेपर 35 ते 40 मिनिटात सॉल्व्ह व्हायला पाहिजे. मला काही जास्त कळत नाही, तुम्हाला जास्त कळतंय, तुम्हाला माहिती आहे. पण 1 घंटा 10 मिनिटं झाले आणि मानसिक स्थिती बिघडली. कारण मागच्या वेळेस 604 स्कोअर होता. 604 स्कोअर असताना तांगडे सरनी खूप प्रयत्न केले, मी खूप प्रयत्न केले, तुमच्यासारख्या तज्ञ लोकांकडे घेऊन गेलो की त्याला सांगा की रिपीट नको, कॉम्पिटिशन खूप आहे, 604 खूप आहे, आपण करू. तांगडे सर म्हणले तुम्ही सेमी करा, घेऊन टाका. त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं की नको, पुढं खूप किचकट आहे, यावेळेस पेपर लीक झाला वगैरे वगैरे घडलं, पुढं काय होईल कोणाला माहित नाही, तब्येत साथ देईल नाही देईल काय सांगता येत नाही, तर तुम्ही होईल तोपर्यंत सेमी घ्या, भेटत असेल तर करा. मला काय हरकत नाही हर्षू, आपण सेमी करू. नंतर विचारपूस केली, सेमी करायला 55 लाख रुपये लागतात. इथं 55,000 देता तांगडे सरचे नाकी न आले, 55 लाख भरायचे कुठून? हर्षूला विचार हर्षू काय करायचं, हर्षू मला एक चान्स द्या पप्पा, प्रयत्न करू आपण. 604 650 पर्यंत पोहोचायचे, आपण लागून जाऊ. मग हर्षू पेपर सोडवतोय. बायोलॉजी 1 घंटा 10 मिनिटं झाले. नंतर घेतली केमिस्ट्री, तिथेही तांगडे सरला नाराज केलं, शेवटी ठेवून दिलं, हरकत नाही. मग केमिस्ट्री घेतल्यानंतर केमिस्ट्री सोडवता सोडवता शेवटी बघितलं घडीमध्ये 20च मिनिटं राहिले आणि फिजिक्सचा पूर्ण पेपर सोडायचा राहिला. त्याला कळालं आपलं काय होणार नाही. आता काय एवढा मोठा 45 काय प्रश्न असतात वाटतं, आणि ते त्याला 20 मिनिटात सोडवणं शक्य नव्हतं. तरी पण त्यांनी काय केलं, एक ट्रिक केली किंवा इझी 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 प्रश्न अगोदर सोडवले आणि नंतर हार्डला टाइम पुरला नाही. मॅडमने पेपर घेतला. प्रश्न येत नव्हते अशातली गोष्ट नव्हती, फक्त वेळ नव्हता म्हणून सोडवता आलं नाही, तरी हरकत नाही. आता मी होतो युनिव्हर्सिटीला, एकदा नंबर आला होता, आम्ही बसलो तिथं झाडाखाली. आता पेपर सुटला, मुलं मुली आले, त्यांच्या चेहऱ्यावरले हावभाव बघताच कळालं की गाडी घसरलेली आहे. काही रडत येत होते, काही पडत येत होते, ते काही विचारू नका, अवस्था फार बेकार होती. आमचे राजे हसत आले बाहेर. मग विचार करा आम्हाला किती आनंद झाला असेल की सगळा माहोल एकदम सायलेंट आहे, अशा परिस्थितीमध्ये राजे हसत आले. ती पद्धत बघा सर सांगण्याची. बाहेर आला, त्याचा मामा होता सोबत. मामा मी म्हटलो
या पेपर तर अवघड गेलाय, हे तर आपल्याला माहिती आहे, सगळे रडतात बिडतात. आपण याला आता न विचारता आपण याला बाहेर घेऊ. पाणी वगैरे पाजलं सर, त्याला म्हणलं ज्यूस घेऊ, नाही नको मला, घरच्या कशाला, खूप चिकट आहे सर, घरच्याच करत नाही. मग पाणी वगैरे पाजलं आणि म्हणलं यार विचारावं का नाही विचारावं, विचारा नाही विचारा, पण विचारलं. काय हर्षू कसा गेला पेपर, आम्ही सर मित्रासारखं राहतो थोडस. हर्षू म्हणला ते सांगण्याची पद्धत पहा सर, पेपर अवघड गेलाय हे त्याला माहिती आहे. पप्पा म्हणला या नीट मध्ये काय पडलं नाही, खूप डॉक्टर झाले पुढे, आता आपण काय करू, आपली फील्ड चेंज करून टाकू म्हणे आपण. आणि डिग्री घेऊ आणि आपण आय ची तयारी करू म्हणे, युपीएससी देऊ. मी म्हटलं यार, त्याला वाटलं पप्पाला खुश करायचंच आहे, आता सांगायचंच आहे, तर इनडायरेक्टली सांगू डायरेक्टली सांगण्यापेक्षा. मी म्हटलं रामा पेपर हार्ड गेलाय, साहेब तर डायरेक्ट फील्ड चेंज करायला म्हणते. मी काय हरकत नाही सर, असं म्हटलं आपण लग्न आहे, लग्न वगैरे करू, नंतर पेपर चेक करू. तुमचा फोनही आला होता, आम्ही म्हटलं पेपर काही चेक केला नाही. म्हटलं तर फ्री राहा, 2-3 वर्ष अभ्यास केलाय, खूप अगदी 12-12, 13-13 घंटे. पण टेस्ट सिरीजला जे नंबर यायचे ना सर, त्याच्या आधारावर सर, म्हणजे मी काय भविष्यावाला नाही सर, पण तुमच्या त्या टेस्ट सिरीजचे नंबर यायचे, जसे गायत्री असेल, वायकस असेल वगैरे वगैरे, पोरं बरेचसे होते. त्याच वेळेस भविष्यवाणी होती की गायत्री खरा टॉपला जाईल, हर्षू समोर आहे, त्याला विचारा. 1 महिना अगोदर मी सांगितलं होतं त्याला की गायत्री खरा टॉपला जाईल. पण सर त्यातली एक भविष्यवाणी खोटी बी ठरली, की मला वाटलं होतं गायत्री खराच्या वर हर्षू पण जाईल. तर अशा प्रकारे प्रयत्न केले, लग्न वगैरे झालं. बऱ्याच जणांनी विचारलं काय झालं काय झालं, मला झालं ओके झालं. आता हवात बोलत होतो, मलाही माहित नव्हतं काय झालंय काय नाही झालंय, त्यालाही माहित नव्हतं काय झालं. पण त्याने हळूच करून लग्न झाल्यानंतर विचारलं, म्हणजे त्याचं लग्न नव्हतं किंवा दुसऱ्याचं लग्न होतं, आम्ही गेलो होतो ते. तुम्ही म्हणता लगेच परीक्षा झाली लगेच लग्न, असं विचारलं त्याला, अरे हर्षू पेपर वगैरे चेक करायचं की नाही, की मला आता काही नाही, आता निवांत झालं म्हणे पप्पा, दोघं भाऊ आम्ही बसून पेपर चेक करतो, तुम्ही मस्त लग्नाचाच आनंद घ्या म्हणे, नंतर सांगतो म्हणे मी तुम्हाला काय झालं. मग दोघांनी चेक केलं, त्यांना कळालं की यार 540च्या आसपास जातोय, त्याच्यावर काही जात नाही. सांगावं का नाही सांगावं, माहित होतं सर सगळ्याला अवघड गेला म्हणून पेपर. आम्हाला वाटलं 604चा 540 वर आलोय तर साहजिकच आहे की ह्यावेळेस काही होणार नाही, रिपीट करायची आपली काही ताकद नाही का, 2 मुलं आहे, 2 मुलाचं शिक्षण आपल्याला पुरत नाही. आता जे शेतकरी, बरेच तर याच्यामध्ये माझ्या 50% शेतकरी असतील, आणि शेतकऱ्याची हालत तुम्ही विचारू नाही आम्ही सांगू नाही तर इतके बेकार आहे सध्या. तर ते शक्यता नाही, म्हणलं तर ठीक आहे, काय अडचण नाही, आपण बघू आता काय करता येईल, फील्ड चेंज करू नाही तर काय करू, जे करता येईल ते करू. पण शिकवायची माझी तर काही तयारी नव्हती. मग ते वगैरे युट्यूब वगैरे येतं ना ते मोबाईलवर, तर त्याच्यावर बघितलं सगळ्याला पेपर अवघड गेला, पेपर अवघड गेला. आणि पेपर मध्ये बी जसा एखादा डायनॉसॉर निघाला तसा फिजिक्स अवघड होता, फिजिक्स अवघड होता, खूपच अवघड होता. मग पाहिलं की यार कुठंतरी आपण होऊ शकतो ऍडजस्ट ह्याच्यामध्ये. मग सगळं झाल्यानंतर आता मागच्या वेळेस 604 वर 83 लाख, म्हणजे 83,000, 83,000 काहीतरी असा रँक होता. ते रँकचं गणित वगैरे ते आपल्याला एवढं काही कळत नाही, पण ते 83,000 काहीतरी रँक होता. आणि ह्यावेळेस जेव्हा मी पेपर बघितला, हर्षला म्हणलं 534च्या आसपास मार्क यायले, 1 मार्कचे प्रश्न कटलेत, पण रँक कसं 20,000च्या आसपास यायला रे. ते म्हणलं हो, अरे म्हणून 25,000च्या आत लागतो ना आपण. म्हणलं हो, अरे मग सांगतोय का म्हटलं, लगेच दुकानावर गेलो, पेढे वगैरे घेतले, सगळ्याला वाटत बसलो. आनंद एवढा होता सर, सांगायला काही म्हणजे अभिमान वाटतंय, गर्व म्हणून सांगते सर, की आमच्या गावातल्या 2,000 लोकसंख्येमधला हा पहिला एमबीबीएस डॉक्टर होते. आतापर्यंत कोणीही आमच्या गावात डॉक्टर झालेला नाही एमबीबीएस. तर गावकऱ्यांनी खूप सत्कार केला, ते बघितलंच नव्हतं कधी, कारण आपण शेती करणारी माणसं, आपल्याला सत्कार वगैरेची काही एवढी काही हे नाहीये. मग ते सत्कार वगैरे बघितले, थोडीशी छाती थोडीशी फुगली बरं का, थोडा अभिमान वाटला की यार पोरांनी केलं म्हणून. आणि नंतर सर जास्त वेळ तर नाही घेत कारण काय कार्यक्रम पुढं खूप आहे. आणि अशा प्रकारे झालं, इथपर्यंत आलो.
तोही खुश आहे, आम्ही खुश आहे. विद्यार्थ्याला सांगायचं म्हणजे एकच आहे बा, माझ्याकडून मी संस्कार देऊ शकलो त्याला. खुद मला एबीसीडी जर तुम्ही मला सांगितलं झेड पोस्टर येणार नाही, पण त्याला मी संस्कार देऊ शकलोय. सर तुमच्याकडे 3 वर्ष होता, तुम्हाला आठवत असेल त्याची एकही कंप्लेंट तुमच्याकडे आली नसेल. त्याचे वर्ग मित्र आहेत, सर कोणी सांगा, ते कोणाच्या वाटही गेला नाही, कधी कोणाच्या त्याचा अभ्यास. सर तो सायकलवर यायचं, बाकीच्या पोरं बाईकवर यायचे, पण त्यांनी कधी म्हटलं नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे. सर 500 रुपयात 5 महिने काढणारा हा पहिला विद्यार्थी असेल. 500 रुपयात 5 महिने काढणार अभिमान आहे सर. मी फक्त संस्कार देऊ शकलो, त्याला शिक्षण दिलं असेल तर चांगले सरांनी दिलं. आज ते आपल्या जवळ बसून त्याला समजून सांगून सर आपलं एक चॅलेंज केलं होतं. हर्षवर्धननी ते चॅलेंज कंप्लीट नाही पूर्ण केलं नाही, त्याबद्दल सॉरी. कारण आमचं असं ठरलं होतं, चांगले सर म्हणले तुला एक चान्स देतो, तू कर, रिपीट कर. पण माझी एक अट आहे, फिजिक्सला आउट ऑफ पाडावं लागते 180 पैकी 180. बरोबर सर, 180 पैकी 180. नाही तर काय आहे, एखाद्या वेळेस पेपरच असा 170 तर मी सांगू 180, असं व्हायला नको. 180 ठरलं. तुम्हाला काय हरकत नाही, फुल कॉन्फिडन्स तुम्हाला सर, काहीच अडचण नाही, फाडून दाखवतो. त्याची आठवण सर त्याला पेपर देताना परत एकदा झाली होती की यार 180 कुठं आणि पेपर इतका अवघड आहे. पण ठीक आहे सर, तुम्ही शिकवलं, खूप मेहनत घेतली, त्याचं फळही मिळालं. आणि पुढच्या विद्यार्थ्यासाठी फक्त एवढं सांगतोय, फक्त सर सांगतील ते फॉलो करा, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला संधी दिली सर, बोलायचं काही चुकलं असतं तर क्षमस्व.